आलू पराठा तर आपण कायमच बनवतो, पण एकदा हा असा पावभाजी पराठा बनवून बघा. पौष्टिकही आणि खायला चविष्टही आणि एकदम यम्मी पण. मुलांनाही प्रचंड आवडेल इतका सुंदर होतो. काय करायचं, आधी बटाटे घ्यायचे आणि ते उकडायला लावायचे. म्हणजे बटाटे उकडेपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो. तर बटाटे इथे मी साधारण एक 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. ते मी गरम करायला ठेवणार आहे आणि उकळून घेणार आहे. आता तोपर्यंत साईडच्या गॅसवरती लगेचच वाटाणा जो आहे ना, तो शिजवायला ठेवायचा. वाटाणा शिजवायला ठेवून मग आपण बाकीच्या भाजीची तयारी करायची. आता इथे आपण सगळ्या भाज्या घालू शकतो. माझ्याकडे एक मोठी ढोबळी मिरची होती, ती छान स्वच्छ धुवून घेतली. नंतर ढोबळी मिरची झाल्यानंतर ती धुवून पुसून झाल्यानंतर मग टोमॅटो घेतला. 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण छान धुवून पुसून घेतले. शक्यतो भाज्या आणि फळे आजकाल धुवून पुसून घेणंच गरजेचं आहे, कारण की आजार प्रचंड पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक भाजी आणि प्रत्येक फळं ही स्वच्छ धुवून पुसूनच खावीत. आता हे सगळं पुसून झाल्यानंतर आणि धुवून झाल्यानंतर आपण हे कट करून घेऊयात. आता ढोबळी मिरची जी कट करायची असते ना, ती हे बघा मी कट करते ना, अशा पद्धतीने एकदा कट करून बघा. वरून देठाच्या बाजूचा सगळा भाग असा कापून काढायचा, म्हणजे सगळे बिया ज्या आहेत ना, त्या सहज निघून जातात. बऱ्याच जणांना माहीतही असेल अशा पद्धतीने मिरची कापण्याची पद्धत. आता हे मी जाडजाडच कट करून घेते आहे, कारण की ते आपलं चॉपर असतं ना, त्या चॉपरमधून हे आपल्याला कट करून घ्यायचं, भाजीचं कटर जे असतं त्याच्यातून. त्यामुळे मी त्याच्यातून कट करून घेणार आहे. बारीक बारीक चिरत बसण्यापेक्षा हे जाडजाड चिरून घेणार आहे. सेम गाजर पण मी तसंच कटरमधून काढून घेणार आहे. तर आता ह्याची आधी सालं काढून घेते. सालं काढून झाली ना, की मग गाजरही कट करून घ्यायचं. आता हे दोन्ही मी आपलं जे भाजी चॉप करतो त्याच्यातून कट करून घेणार आहे. पण टोमॅटो मी आणि कांदा हे त्याच्यातून काढणार नाही आहे. त्यामुळे तो बारीक बारीकच चिरून घेतलेला आहे मी. तर टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा. मी 2 मीडियम साईजचे इथे टोमॅटो कट करून घेते आहे. टोमॅटो जरा थोडासा जास्त छान लागतो. नंतर कांदासुद्धा मी इथे बारीक बारीकच चिरून घेते आहे. एका कांद्यासाठी एवढं ते चॉपर लावत बसायचं आणि ते खेळत बसण्यापेक्षा कांदा पटापट चिरलाही जातो. आणि कांदा वेगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की तो वेगळा आपल्याला परतायचा आहे. कांदा हा कच्चा आहे, त्यामुळे आपल्याला तो वेगळा छान परतून घ्यायचा आहे. हे बघा माझ्याकडे हे व्हेजिटेबल कटर आहे ना, ह्याच्याने मी करून घेते आहे. साधारण सगळ्यांकडेच असतो. पटकन होतं, अगदी 5 मिनिटामध्ये बारीक होऊन जातं ह्याच्यामध्ये. आता ढोबळी मिरची मी कट करून घेतली आहे. हे बघा किती सुंदर अशी बारीक कट झाली. हे हाताने करत बसायचं म्हणाल ना, प्रचंड वेळ लागतो. सेम अशाच पद्धतीने मी हे गाजरही कट करून घेतलं. खूप पटकन होतं असं. आणि तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत ना, त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. पावभाजी मसाला आणि बटाटा कुस्करून घातलेला असेल ना, तर मुलांच्या लक्षातही येत नाही की आपण ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या घातल्यात. वाटाणासुद्धा जो उकडून घेतलेला होता, तो पण असाच जाडसर मी ह्याच्यातून कट करून घेतला. लगेचच बटाट्याची सालं पण काढून घ्यायची, म्हणजे एकदा फोडणी द्यायची वेळ आली ना, की सगळी तयारी आपली झालेली असते. आता इथे 2 मी बटरच्या क्यूब घेतलेल्या आहेत. त्या क्यूब मेल्ट झाल्या की मग याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा. कारण की हा कच्चा नाही राहता कांदा. त्यामुळे व्यवस्थित छान ब्राउनिश होईपर्यंत 1-2 मिनटं परतून घ्यायचा. मग नंतर जो टोमॅटो आपण चिरलेला आहे तो घालून घ्यायचा. टोमॅटो पण छान परतून झाला ना, की मग जी कट केलेली सगळी भाजी आहे, ती भाजी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. त्यामुळे आपल्याला असं अर्धवट कच्चं ठेवायचं नाही आहे. त्यामुळेच एवढं बारीक आपण चिरून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर ह्याच्यावरतीच लगेचच बटाटा कुस्करून घ्यायचा. बटाटा मी इथे हातानेच कुस्करून टाकते आहे. तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही ते स्मॅश करून आधी कुस्करून मग नंतर ह्याच्यामध्ये घालू शकता. तर इथे बटाटा घालून झाला की लगेचच मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. मीठ घालून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. नंतर अर्धा चमचा हळद घातली मी ह्याच्यामध्ये आणि 2 ते 3 मोठे चमचे चांगले पावभाजी मसाला घालायचा ह्याच्यामध्ये. पावभाजी मसाल्याने याला सेम पावभाजीची चव येते. आता हे छान सगळं एकजीव होईपर्यंत अगदी 10 मिनटं तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये मॉइश्चराईज तयार होतं, पाणी तयार होतं आणि मग ते मऊसर होतं. मऊसर आपल्याला करायचं नाही आहे. ह्याच्यातलं पाणी पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे निदान गॅसवरती एक 10 मिनटं तरी छान परतून घ्यायचं. लो टू मीडियम फ्लेम ठेवायची. हे बघा छान असं कोरडं झालं. असं कोरडं करून घ्यायचं. हे कोरडं झाल्यानंतर आहे ना, मग एका प्लेटमध्ये काढून, गरम गरमच नाही आपल्याला पराठे लाटायचे आहेत. त्यामुळे एक प्लेटमध्ये काढून हे थंड होऊ द्यायचं. जरा पसरवून घ्यायचं हे मिश्रण आणि थंड होऊ द्यायचं. साधारण 4 ते 5 जणांचे पराठे ह्याच्यामध्ये तयार होतात. आता पीठ मळून घेऊयात. पीठ मळून घेताना मी इथे साधारण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठ मिक्स करायचं असेल तर तुम्ही थोडंसं मैद्याचं पीठ पण मिक्स करू शकता. नंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं
आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो ना पोळ्या करण्यासाठी, सेम तशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. फार जास्त घट्टही मळायचं नाही आणि फार जास्त लूजही मळायचं नाही. मीडियम आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही जास्त लूज नाही. शेवटी 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून मग मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चिकटपणा त्याचा निघून जातो. आपण साधारण पोळ्यांना ह्या अशाच पद्धतीने कणिक मळतो. मी तर सेम असंच कणिक मळून घेते पोळ्यांना. असं छान व्यवस्थित मळून झालं ना की हे एक 5 मिनटं असंच रेस्टला ठेवून द्यायचं. ठेवून झाल्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर मग लगेचच आपण पराठे लाटायला घ्यायचे. इथे मी जाड लाटी लाटून घेतलेली आहे, कारण की पातळ आपल्याला पराठा होणार नाही आहे. हा जाडच लाटायचा आहे आपल्याला पराठा. आता लाटी लाटून झाली ना की मग थोडंसं अर्धं लाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. आता हे सारण खूप जास्त मऊ आहे, त्यामुळे ते बाहेर तर 100% येणारच आहे, पण ते आपल्याला त्याप्रमाणे अल्लाद एकदम पराठा हा असा लाटून घ्यायचा आहे. हे बघा आता सारण ह्याच्यामध्ये भरलं. आता हे थोडंसं पीठ वरून दाबून, जसं आपण पुरणपोळी लाटतो ना तसं, पण पुरणपोळी जी आहे ती आपल्याला सहज लाटता येते. हे जरा लाटायला थोडासा प्रॉब्लेम होतो, पीठ बाहेर येतं त्यामुळे चिकटतं लाटण्याला. तर थोडंसं एकदम अल्लाद लाटायचं, फार जास्त दाबून लाटलं ना की मग ते जास्त पीठ बाहेर येणार, त्यामुळे एकदम अल्लाद लाटून घ्यायचं. हे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सारण जास्त भरलं गेलं, त्यामुळे जास्त पीठ बाहेर येतं ह्याच्यामध्ये. पण जेवढं जास्त सारण भरू तेवढा पराठाही खूप छान लागतो. असं एकदम अल्लाद असं लाटून घ्यायचं. आता हे लाटून झालं ना की लगेचच गरम तव्यावरती हा पराठा भाजून घ्यायचा. हा पराठा फुगत नाही, पण चव अगदी अप्रतिम ह्याची चव येते, खूप सुंदर लागतो. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आता एकदा पलटून झाला ना की ह्याच्यावरती तूप घालायचं, भरपूर तूप लावायचं वरून खालून. तुपाने इतका छान असा क्रिस्पी असा पराठा तयार होतो ना, खूप सुंदर तयार होतो. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, मुलं तर खूप आनंदाने खातील. आणि त्यांना अतिशय पौष्टिक असल्यामुळे त्यांना लक्षातही येणार नाही की ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच भाज्या घातलेल्या आहेत. पावभाजीचा टेस्ट असल्यामुळे खूप छान असा तयार होतो. हे बघा दुसऱ्या बाजूनेही छान मी असं तूप लावून घेते आहे. पण ह्याचं काय झालं आहे, पीठ जरा जास्त बाहेर आलं आहे. मी सारण खूप जास्त भरलं, त्यामुळे थोडंसं पीठ इथे जास्त बाहेर आलेलं आहे. दोन्ही बाजूनी छान हा असा खरपूस भाजून घ्यायचा पराठा. हे बघा खूप छान लागतो हा. आता हा एकदा भाजून झाल्यानंतर आता दुसरा अजून एक आपण पराठा लाटून घेऊयात. त्याच्यामध्ये पण सेम आता मी पीठ जरा थोडंसं कमी भरलं, कारण की मगाशी खूप जास्त बाहेर आलं होतं त्यामुळे. आणि आता व्यवस्थित परत पॅक करून पुन्हा हे पण असं छानसं लाटून घेऊयात. पीठ बाहेर तर येतंच, 100% येतं, आणि हा पराठा फुगतही नाही, पण हा क्रिस्पी आणि चव अप्रतिम येते. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की काय, मी असं छान छान पौष्टिक आणि साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा हाही पराठा आपला छान लाटून झाला. आणि भाजताना ह्याच्यावरती आवर्जून साजूक तूपच लावा, खूप सुंदर लागतं. लोणी वगैरे लावत बसू नका किंवा बटरही लावू नका. तूप लावल्याने खरपूसपणा छान येतो आणि त्याचा वास आहे ना तो खूप सुंदर येतो आणि क्रिस्पी होतो पराठा छान. त्यामुळे तूपच लावायचं, बिलकुलही याला बटर वगैरे किंवा अजून डालडा तूप किंवा असं काही लावू नका. दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं. तुम्ही हा पराठा मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये, लॉंग टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये, अगदी संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा. झाला पराठा तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं आणि अजून छान छान रेसिपीज तयार करायला एक उत्साह निर्माण होतो. त्यामुळे प्लीज मला एक कमेंट नक्की करा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला सांगा. हे बघा सुंदर असा हा पराठा तयार झाला आणि हा प्रचंड पौष्टिक आहे. आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालून असा पराठा बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करा. माझ्या मुलीला आरवीला तर प्रचंड आवडला हा पराठा. तिने 2 मोठे मोठे पराठे छान खाऊन घेतले. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.